माता की येळकोट येळकोट। धन्यवाद। हा एका जाती पाती धर्माचा मोर्चा नाही आहे, पण तरी सुद्धा मी वारंवार हिंदू मेंढपाळ हिंदू शेतकरी म्हणतोय, कारण काही लोक धर्माच्या नावानं बाटून हक्काची लढाई मागे पाडते आणि जे धर्माच्या नावानं बाटून हक्काची लढाई आमची मागे पाडत असन तो आज लट लेके आया, कल और कुछ लेके आएंगे। तुम्ही आम्हाला पाठवत असाल जाती धर्माच्या नावानं, कधी नाऱ्याच्या नावानं जर तुम्ही आम्हाला वेगळे करत असाल, एका इकडे मेंढपाळ मरतो, दुसऱ्या इकडे शेतकरी मरतो, तिसऱ्या इकडे आम्ही पाहतोय मच्छीमार आमचा भोई समाज मरत, काम करणारा जगत कुठं? अरे ज्या मुंबई दिल्लीमध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बनत, त्या बिल्डिंग वर आमचा कष्ट करणारा काम करणारा मजूर त्या बिल्डिंगा बांधत असतो। लक्षात ठेव, कोई बिल्डर की ताकत नाही 14 मंजिल पार करके काम करेगा करके, ये तो हमारा मजदूर की ताकत है जो 14 मंजिल पे जाकर काम करता है और वहां मजूरी मेहनत करके मजूर कमाता है। या देशात तोच मरता है, तोच मरता है। आम्हाला सांगायचंय तुम्ही मेंढपाळ घ्या, मेंढर घ्या, म्हशी घ्या, गाई घ्या, आणि मग काय करावं? मेंढर घेतले, गाई घेतल्या, बकऱ्या घेतल्या, कोंबड्या घेतल्या, कलेक्टरले द्या ना 2-3 सहायले। अरे जोडधंदा म्हणून तुम्ही आम्हाला मेंढर घ्यायला लावायचंय, तिकडे काय म्हणते म्हशी घ्यायला लावायचे, कोंबड्या घ्यायला लावायचे, आणि त्या डुबीत इथं चारायलाच जागा नाहीये। वाघ येते, मेंढर इकडे आणू नका। वाघाच्या नावानं तुम्हाला आमचं चांग भलं करत असाल तर आम्ही तुमचं फॉरेस्ट वाले तर आम्ही पाहतोय पाय टाकला तर कापू, मेंढपाळानं जर मेंढीनं पाय जरी टाकला तरी ऐकायला तयार नसतं, गुन्हे दाखल करत, मेंढ्या मरत, चारा तर 16 मारण्याची व्यवस्था केली। एवढ्या मेहनतीनं हे मेंढर पोसायचे आणि चाऱ्याची व्यवस्था नाही करायची। मी नेहमीच सांगितलं होतं का कष्टाच्या कष्टावर आधारित योजना असल्या पाहिजे, जिसकी मेहनत ज्यादा उसका पैसा ज्यादा, उसकी हिस्सेदारी ज्यादा। इथं बगर मेहनतच्या योजना केल्या बटन दाबासाठी आले। मेहनत करणाऱ्या माणसाला योजना भेटत नाही, पैसे भेटत नाही। ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, अजितराव, देवेंद्रजी, एकनाथजी 4 महिन्यापासून पगार नाही, 4 महिने झाले मान। अजित दादा म्हणत होते 5 तारखेच्या आज जर अपंगाला जर पगार मानधन भेटला नाही तर वित्त सचिवाचा पगार देणार नाही। का गया वादा अजित दादा? कुठे गेलाय वादा? सभागृहात बोलले तुम्ही। एक भाजपच्या कार्यकर्त्याचा फोन आला, पण तुम्ही मेंढपाळासाठी विधानसभेत काय बोललो? मी अर्जुनला सांगितलं, म्हटलं जे बोललो ते टाकून दे त्या व्हॉट्सअपवरून, त्याला दाखव। बच्चू कडू विधानसभेतच याच ताकदीनं ढकलला आहे मेंढपाळासाठी, याच ताकदीनं। मित्र, जात पात धर्म त्याची लढाई नाही, हक्काची लढाई आहे। आज आम्ही पाहतोय शिक्षण वाया जातं। वसतिगृहाचं सांगितलंच महादेव जानकर साहेबांना, म्हणजे मेंढ चारता चारता आयुष्य पिढ्याना पिढ्या बरबत होतं, आणि चारून चारून काय भेटतं तर आम्ही पाहतोय अंगावर गुन्हे दाखल होत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। प्रश्न हक्काची लढाई आहे, लक्षात घ्या। हे एका जाती धर्माची लढाई नाहीये। काल परवा आम्ही पाहतोय का
अर्जुनने आम्हाला सांगितलं काही बारकोटचे आणि अंजनगावचे फक्त 5 मिनिटं मेंढर चरले म्हणून अंदर टाकले लोकांना. हे जर मस्ती अशी चालत असाल तर आज फक्त इशारा आहे. आज फक्त आम्ही सांगायला आलो, कायद्यानं जर तुम्ही कायदा म्हणून जर आम्हाला हात लावाल तर मग मेंढी चारणारा लट उद्या आम्ही कायदा हातात घेऊन चालवल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला आलो आहे. मित्र, आम्ही पाहतो इकडे चराई नाही, दुसऱ्या इकडे इतर राज्यातले सगळे मेंढपाळ येतात. ठीक आहे आले, पण इथं आमची सोय नाही, बाकीच्याच काय. म्हणजे 70-75 वर्ष झाले आणि साधं मेंढी चारांना जर आम्हाला चराईची व्यवस्था केली नसेल तर तुम्ही दिलं काय आम्हाला? काय दिलं सांगा? अरे आम्ही काय योजना मागून आलो तुम्हाला? आमच्या हक्काचं द्या ना. चारा जो वाया जात सुक्त त्याला हात लावू देत नाही. म्हणजे पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे लढाई लढली होती 14 तळ्याची, पाणी आहे पण हात लावता येणार नाही. वा, चारा आहे पण चारू देणार नाही, हे कसं काय चालणार आहे? अरे सुकून नष्ट होते पण चारू देत नाही. ही जी व्यवस्था निर्माण केली आहे याच्या विरोधातली ही लढाई आहे. मित्र, लक्षात घ्या. तुम्हाला आम्हाला जाती पाती धर्मात वाटून व्यवस्थित राजकारण या देशामध्ये चालू आहे. मग बटेंगे तो हिंदू कटेंगे, बरोबर आहे. तो बटेंगे तो हिंदू मेंढपाळ भी कटने वाले हैं, वो भी सोचना पड़ेगा. त्याला जर वाट झूट करून जर काटण्याचा प्रयत्न करत असाल धर्माच्या नावानं तर ते आम्ही सहन करणार नाही, लक्षात घ्या. कर्जमाफीची घोषणा केली आमच्या देवेंद्र साहेबांना, फडणवीस साहेबांना. सर सगट कर्ज माफ, सर सगट कर्ज माफ. आता बोंबलालेच तयार नाही. 1.5 महिने झाले महादेवराव. फडणवीस साहेब गायब. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता जर कर्ज फेडलं नाही, भरलं नाही आणि 31 मार्चच्या आत भरलं नाही तर 6% व्याज माफी भेटणार नाही. आणि 6% व्याज माफी जर भेटली नाही तर पुढच्या वर्षी कर्जच भेटणार नाही. ते कोकाटे म्हणत होते, ते म्हणत होते का आता आमची आर्थिक व्यवस्था चांगली नाहीये, आमचं अर्थकारण सगळं वाया गेलेलं आहे, 4-5 महिने कर्जमाफी होणार नाही असं सांगतोय कृषी मंत्री. बोमलले कसे बे बाबा? तुम्हाला कोण सांगितलं होतं घोषणा कराले? बलावले जेवाले बलावाचं आमंत्रण द्यायचं, 6 आले घरदनीच बाहेर पियाचा, गायब व्हायचा. ते स्पष्टीकरण मंत्री महोदय द्यायला तयार नाही आहे. आणि मग अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये 13,000 रुपये तुरीचे भाव 7,000 वर आले, अधिक घटणार आहे. सोयाबीन तर मी सांगतोय मार्केटमध्ये 3,500 वर आहे. 7,000ची सोयाबीन 3,500 वर येऊन पडली. म्हणजे इकडे मेंढर चाराले जागा नाही, चराई छत्र नाही, पिकवान तर भावही नाही. मग जाव काय, कराव काय? शेती कराव तर भाव नाही आणि मेंढर चाराव तर जागा नाही चरासाठी. इकून तिकून 4 इकून आम्ही पाहतो आम्हाला फसवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि ही लढाई इशारा म्हणून आपण आंदोलन काढलेलं आहे. मित्र, महादेवराव जानकर आम्ही पडलो म्हणून त्याला असं वाटतंय की भाई गए काम से. अरे गिरता हुआ है जो रुकता है, हम रुकने वाली थोड़ी औलाद है, हम तो चलने वाली औलाद है. आम्ही ते एवढ्या स्पीड न चालू का तुम्हाला आगून लागल्याशिवाय राहणार नाही साले हो. ही लढाई जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन हक्काची लढाई लढायची आहे. आज त्याची सुरुवात आपण इथं केलेली आहे. प्रचंड प्रहारचा कार्यकर्ता आणि मेंढपाळ बांधव इथं आहे. जेवढे मेंढपाळ बांधव आले असेल तेवढ्याच ताकदीनं जात पात धर्म न पाहता
प्रहारचा कार्यकर्ता 50% वर ताकदीने इथं उभा आहे. तुम्हाला बच्चू कडूचा खऱ्या अर्थानं मानाचा मुजरा आहे. तुम्ही जात पात धर्म पंथ न पाहता ही मेनपाट शेतकऱ्याची लढाई म्हणून तुम्ही सहभागी झालात. पण तुमचे मानावर तेवढे उपकार कमी आहे. छत्रपती शिवरायाने जे राज्य निर्माण केलं ते रयतेसाठी केलं, एका जातीपाती धर्मासाठी नाही केलं. तुम्हाला माहित असेल पन्हाळ्यावर जेव्हा सिद्धी जवाहरनं वेढा टाकला तेव्हा पहिला जर कोणी कामी आला असेल तर शिवा न्यावा काशीत न्यावी समाजाचा. दुसरं बलिदान जर कोणाचं झालं असेल तर ते वीरबाजी प्रभू देशपांडेचं झालं. आणि विशाल गडावर जेव्हा छत्रपती खुद गेले तेव्हा छत्रपतीतल्या नात्यातलेच लोक तलवार घेऊन छत्रपतीच्या विरोधात उभे होते. मित्र, हे जातीपाती धर्माची लढाई नव्हती, ही हक्काची लढाई होती. आणि ते का विरोधात गेले तर छत्रपतीनं अवसूल एक नियम काढला होता की पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी जे जे काय वतनदार असेल त्याला शेतकऱ्याचा एक दाना सुद्धा भेटणार नाही, घेतले तर कापल्याशिवाय राहणार नाही. लढाई हक्काची होती. ही लढाईचा सिलसिला चालू राहिला. मल्हारराव होळकर असेल, अहिल्यादेवी होळकर असेल, यांनी ही लढाई मित्र अतिशय जिगरीनं तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्यांच्या हक्कासाठी ही लढाई अतिशय ताकदीनं चालू ठेवली. तुम्ही आम्ही पाहतोय लढले ते एका जातीसाठी नाही, धर्मासाठी नाही, तर तुमच्या अस्तित्वासाठी हक्कासाठी लढले मित्र. आणि म्हणून आपण सर्वांनी या लढाईमध्ये महादेवराव जानकर यांनी सांगितलं, हटकरांनी सांगितलं, ही लढाई हक्काची लढाई सुरू करायची आहे. जातीपाती धर्माच्या पलीकडे आमचा हक्क आहे. आणि काय हक्क आहे तर मेंढी असेल तर चाऱ्याचा हक्क नाही, पीक असेल तर भावाचा हक्क नाही. वो चाहे हिंदू रहे या मुसलमान रहे, बौद्ध रहे, तेली रहे का माळी रहे का, तिकडे आमचं बौद्ध असू दे का, धनगर असू दे का, पाटील असू दे का, मराठा असू दे का, कुंभे असू दे का, चामार असू दे, ही हक्काची लढाई लढायची आहे. शेतीले भाव भेटले, मेंढराले जर चरासाठी चारा भेटला, सालेव आम्हीच तुम्हाला महिना सुरू करतो एवढी ताकद आहे आमच्या मनगडात. इतनी धम्मक है हमारी. आणि जातीपाती धर्माच्या नावानं तुम्ही वाटत असाल तर आम्ही म्हटलं बटेंगे तो हिंदू किसान मरने वाला है भैया, किसान जिंदा रहना चाहिए, हमारा मेंढपाळ भी जिंदा रहना चाहिए. आणि ते सांगण्यासाठी इशारा द्यासाठी ही आंदोलनाची आम्ही सुरुवात केली आहे मित्र. आम्ही जातीपाती धर्माचं कधी बोलत नाही, पण हक्काच्या लढाईसाठी बच्चू कडू मेला तरी 72 ही लढाई और ताकद से लढने वाले. 350 गुन्हे आहेत, 350 असे थोडे 2 3 4 5 ज्या जिल्ह्यात गेलो तिथे तिथे. हे तर आज थोडस पहिल्या मेंढपाळ बांधव थोडस पहिल्यांदाच सहभागी झाले, नाही तर हे कटगर गिरगर तर पार उठून टाकले असते साले. ये पुलिस वाले हमको क्या पुरने वाले हैं, लेकिन हमारा दिल अभी बैठा नहीं है. पहली बार है, थोड़ी प्रेम की भाषा बता देंगे, और दूसरे बार आएंगे ना हटा सावन की घटा उखाड़ के फेंक देंगे. जितनी गोलियां उतनी चला देना सीने पर, उतनी ताकत से हम खड़े रहेंगे आपके सामने. हम डरने वाले नहीं है. माझ्या मायनं म्हटलं होतं 350 झाले का म्हणे, फक्त 1000 करायला पाहिजे होते म्हणे. त्या मायचा पुत्र आहे बच्चू कडू. 4 गुन्ह्यामध्ये 10 वर 2 3 1 वर्षाची सजा है. अगर नई अपील में जाते तो जेल में रहते थे. हम परवाह नहीं करते, हम किसान और मजदूर के लिए खड़े हैं. आणि म्हणून हे कटगरे गिटगरे आम्हाला शोभत नाही. कितीकदा तोडले आम्ही याला माहित नाही, पण आम्ही पोलीस वाले भाऊ आम्ही शांत आलो आहे. तुम बोलेंगे तुम्हारे बंदूक में ज्यादा गोली है तो चालो तू. आम्ही शांत आंदोलन करण्यात आलो आहे, शांततेनंच करणार आहोत. गणेश नाईक साहेबांचा फोन आला,
आणि मी एका हप्त्याच्या आत मीटिंग लावतो, मेंढपाळांना चराईची व्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं आपल्याला. हे आता आम्ही मेंढीवर नाही चालवणार, जो आमच्या आडवाईंना तेले चालवल्याशिवाय राहणार नाही. आणि सुरुवात है, अभी तो बहुत बाकी है. ये टेलर था टेलर, अभी थोड़ा संभाल के रहना भैया, फिर से जब आएंगे ना तो वापस नहीं जाने वाले हैं. और सगळ्यांची तयारी जे जे काय इथं आले असेल मित्र, त्या सर्वांचा फॉरेस्ट वाल्याला सांगतोय, आमच्या मेंढपाळाला विनाकारण जर त्रास दिला तर बच्चूकडून लढ घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांचा आभार मानतो. मी थोडा अंदरून येतो, सरळ वागले तर बरे, नाही तर मग अंदर घुसू आपण. तुम्ही थांबणार आहे ना? धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.